तिकडे उमरखेडच्या रहीमनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला। पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलं, नागरिकांचं मोठं नुकसान झालं। संसार उपयोगी साहित्याचंही नुकसान झाल्यानं आता नागरिक हैराण झाले। नालेसफाई न झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं, स्थानिकांनी आरोप केलेला आहे। तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी नागरिकांसोबत संवाद साधलाय आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात। पाहूया। उमरखेडच्या रहीमनगर येथे पाण्याने हाहाकार माजवलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर मी आहे सध्या रहीमनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ग्रामस्थांचं नुकसान झालेलं आहे। पूर्ण घर जे आहेत या ठिकाणी पाण्याखाली आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर या पावसामुळे नागरिक आता संकटात आलेला आहे। नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळताना दिसत नाही। नाले सफाई नसल्याचा आरोप या ठिकाणी जे आहेत थेट केला जात आहे। नागरिकांना पाण्यामधून प्रवास करावा लागत आहे, गाड्या काढाव्या लागत आहे। मात्र या ठिकाणी पाहिलं तर प्रशासन झोपून असल्याचा आरोप या ठिकाणी केला जात आहे। या संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत थेट या ठिकाणी जे आहे प्रहारचे पदाधिकारी आहे, काय नेमकं या ठिकाणी घडलेलं आहे आणि काय सांगणार या संदर्भात? हे सर्व गेल्या अनेक दिवसापासून उमरखेड शहरात मुसळधार पाऊस चालू आहे, परंतु इथलं नगर परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। मान्सून पूर्व जे नगर परिषदच्या हद्दीतले कामं आहेत ते त्यांनी केलेले नाहीत। ज्या रहीमनगरच्या परिसरातील बाजूला जाणारा नाला याचं पावसाळ्यापूर्वी खोलीकरण करून साफसफाई करणे गरजेचे होते, परंतु नगर परिषद प्रशासनाने हा नाला खोलीकरण न केल्यामुळे आज इथले हजारो नागरिकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे, त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे। त्यामुळे या अशा दुर्लक्षितपणा नागरिकांचं आज मोठं नुकसान झालेलं आहे। हा सर्व मुख्याधिकारी नगर परिषद आणि इथले स्थानिक आमदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज नागरिकांना मोठा संकटाला तोंड द्यावं लागत आहे। आता या नागरिकांना दिलासा मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, उमरखेड, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।